उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मठ्ठा किंवा ताक बनवण्यासाठी असा हा मसाला तुम्ही एकदा सर करून ठेवला की अगदी 2 ते 2.5 महिने म्हणजे अगदी उन्हाळाभर वापरू शकता। शिवाय मसाल्यासाठी घातलेले जिन्नस उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त पाचक आहे। असा मसाला जर घरामध्ये करून ठेवला की हवे तेव्हा हवे तितके ग्लास ताकाचा तुम्ही आनंद घेऊ शकता। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। साधारणतः 150 ते 200 ग्राम ताकाचा मसाला बनवण्यासाठी लागणारे सगळे जिन्नस घरातला आपला नाश्त्याचा चमचा असतो ना त्याने मोजून घेतलेला आहे। तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याचं प्रमाण दिलेलं आहे, नक्की चेक करा म्हणजे घरामध्ये तुम्हाला हा मस्त मसाला तयार करता येईल। आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, मसाला बनवण्यासाठी लागणारे जे काही जिन्नस आहे असं हे वाटीवर किंवा एखाद्या प्लेटवर काढून ठेवायचं म्हणजे मसाला बनवण्यासाठी अगदी आयत्या वेळेस हे राहिलं ते राहिलं असं होणार नाही। दुसरी आणि महत्त्वाची अशी गोष्ट, आता साधारणतः 150-200 ग्राम तुम्हाला हा ताकाचा मसाला घरामध्ये तयार करायचा असेल तर घरातला हा नाश्त्याचा चमचा असेल किंवा टीस्पूनचं प्रमाण असेल ना त्याने तुम्ही हे सगळे जिन्नस मोजून घेऊ शकता म्हणजे कसं मसाल्याला सगळे जिन्नस अगदी परफेक्ट जातील। आता सुरुवातीला गॅसवर एखादं पॅन किंवा एखादी कढई गरम करत ठेवायची। आता या चमचाने बरोबर 4 चमचे आपण इथे हे साधं जिरं घेतलेलं आहे। साधं जिरं आणि शहाजिरं असं 2 जिऱ्यांचे प्रकार येतात, त्यातलं आपण साधं जिरं यामध्ये वापरलेलं आहे। आता याच चमचाने बरोबर 3 चमचे भरून आपण इथे धने घेतलेले आहेत। धने घेताना शक्यतो इंदोरी धने घ्यावे, त्याचा सुगंध आणि चवीलाही अगदी छान लागतात। तर इथे 3 चमचे आपण धने घेतलेले आहे। आता याच चमचाने बरोबर अर्धा चमचा आपण इथे बडीशोप घेतलेली आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये धने, जिरे आणि बडीशोप पोटाला थंडावा देतं म्हणून हे जरूर घालायचं आहे। शिवाय पाचक आहे आणि पचायलाही अन्न मदत करतं। आता या चमचाने बरोबर पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे। आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भूक लागत नाही किंवा अपचन झाल्यासारखं वाटतं तर डायजेशनसाठी आपण इथे ओवा घेतलेला आहे। आता या चमचाने बरोबर अर्धा चमचा आणि नगाने मोजाल तर साधारणतः 15 ते 16 आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे। काळी मिरी सुद्धा पाचक आहे, शिवाय मसाल्याला चव अगदी छान येते। एक छोटासा किंवा 1/2 इंच आपण इथे दालचिनीचा तुकडा घेतला, यामुळे मसाल्याला चव आणि सुगंध छान येतो। नसेल तर टोटली ऑप्शनल आहे। इथे आपण एक छोटासा तुकडा म्हणजे साधारणतः 1 इंच मोठं असतं ना मसाल्याचं ते तुकड्यांमध्ये घेतलंय। तुम्ही किसून किंवा याची पावडर नंतर वापरू शकता। आता हे सगळे जिन्नस मध्यम आचेवर साधारणतः 2-2.5 मिनिटं यातून छान सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। मसाले भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त हलका हलका सुगंध यायला लागला किंवा मसाले गरम झाले की याचा अर्थ आपले मसाले चांगले भाजून तयार आहे। मसाले भाजत असताना खूप जास्त करपवायचं नाही, जास्त जाळायचं नाही किंवा खूप जास्त रंग सुद्धा बदलायचा नाही, त्याने मसाल्याला कडवट चव येते। एक 2 ते 2.5 मिनिटं आपण थोडंसं गरम होईपर्यंत हलका हलका सुगंध येईपर्यंत भाजून घेतल्यावर इथे आपण साधारणतः 1 मूठभर किंवा 1 कपभर म्हणू शकता पुदिन्याची फक्त पानं घेऊन 1-2 दिवस आधी ना ही पंख्याखाली आपण सुकून घेतलंय। तुम्हाला हवं असेल तर उन्हामध्ये सुद्धा तुम्ही सुकवून घेऊ शकता। म्हणजेच काय, सुकवलेल्या पुदिन्याची पानं आहेत। एक तर पावडर फॉर्ममध्ये बाजारामध्ये सुद्धा विकत मिळते, त्यापेक्षा घरामध्ये तयार करा। बाजारातून पुदिन्याची पानं आणली की स्वच्छ धुवायची, त्याची पानं खोडून काढायची, एखाद्या पसरट ताटावर किंवा ट्रेमध्ये तुम्ही उन्हामध्ये किंवा पंख्याखाली सुकवून घेऊ शकता। 1-2 दिवसाच्या उन्हामध्ये असं हे छान खळखळीत किंवा एकदम छान सुकल्यासारखे होते। पुदिना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटासाठी थंड आहे, पाचक आहे, पोटाला थंड ठेवतं। आता तुम्हाला हवं असेल तर पुदिना नाहीच मिळाला किंवा तयार करता आलाच नाही तर याऐवजी अर्धा चमचा तुम्ही कसुरी मेथी सुद्धा वापरू शकता। पण शक्य झालं ना तसं हे पुदिना सुकवलेला नक्की खाला, त्याने ताकाच्या मसाल्याला एक छान मस्त चव येते आणि पाचक सुद्धा ठरेल। आता ही पुदिन्याची पानं तशी आपण सुकवून घेतल्यामुळे तसं फार जास्त याला भाजावं लागत नाही। फक्त 1-2 मिनिटं मध्यम आचेवर या मसाल्यांमध्येच थोडंसं वर खाली करून मस्त सुगंध येईपर्यंत आपण थोडं गरम करून घेतला। आता या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यावर संपूर्ण पंख्याखाली आपल्याला हे जिन्नस गार करून घ्यायचं आहे। सगळे मसाले छान गार झाल्यावर एखाद्या सुक्या कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय। एक गोष्ट लक्षात ठेवायची, मिक्सरचं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं, मसाले भाजलेले गार असावेत म्हणजे मसाल्यांना जाळीसुद्धा लागत नाही। या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत आपल्याला हे मस्त तयार करायचं आहे। सगळं मिक्सरला काढून घेतल्यावर इथे आपण अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे। हिंग जरूर घालायचं आहे। मसाला चवीलाही छान लागतं, त्यामुळे ताक तुमचं चविष्ट तयार होतं, शिवाय पचायलाही अन्न हलकं जातं। इथे आपण 2 चमचे भर चाट मसाला घातलेला आहे। तुम्ही 2 चमचे आमचूर पावडर असेल तर ती सुद्धा वापरू शकता। आंबट कमी आवडत असेल तर कमी करू शकता। अर्धा चमचा आपण इथे काळं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा सैंधव की आपलं साधं मीठ घेणार आहोत। तुमच्याकडे जर काळं मीठ नसेल, सैंधव मीठ नसेल तर अगदी साधं मीठ जरी वापरलं ना तरी सुद्धा चालू शकेल। 1 चमचाभर मीठ वापरायचं आहे। आता हे सगळे जिन्नस मिक्सरला आपण छान बारीक याची पूड करून घेणार आहोत।
तर सुरुवातीला मिक्सर चालू बंद करायचं आहे, म्हणजे थोडीशी भरड होते आणि त्याने ना मिक्सरवर प्रेशरसुद्धा येत नाही आणि अशी ही छान पावडर आपण करून घेतलेली आहे. मसाल्यांचा अगदी घरभर मस्त घमघमाट पसरलेला आहे. जिरं आहे, धने आहे, चाट मसाला आहे, पुदिन्याची पानं आहेत. या सगळ्यांचा आपापला स्वतःचा सुगंध असतो. सगळा मस्त सुगंध पसरला. मसाला तयार केला की एखाद्या वाटीवर किंवा पसरत ताटावर पसरून ठेवायचा आहे. थोडासा गार झाला की एखाद्या काचेच्या बरणीमध्ये डब्यामध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे. फ्रीजच्या बाहेर अगदी 2-2.5 महिने व्यवस्थित राहतं. जर जास्त दिवस तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचं. पण मला काय वाटतं माहिती आहे का, असे हे पाचक मसाले आहेत ना, जसं लागेल महिना, दीड, 2 महिन्याचं तसं बनवून ठेवायचं. तर अगदी घरगुती मसाल्यांमध्ये खूप साध्या सोप्या पद्धतीत परफेक्ट मेजरिंगसह असा हा मस्त आपला ताकाचा मसाला किंवा मठ्ठा मसाला तयार झालेला आहे. नक्की करून बघा. एकदाच करून ठेवलं की अगदी उन्हाळ्याभर 2-2.5 महिने तुम्ही याचा हा स्वाद घेऊ शकता. आता हा मसाला वापरून मस्त मठ्ठा ताक कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे सगळे जिन्नस तुम्हाला इथे दिसत असेल. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याचं प्रमाण दिलेलं आहे, नक्की चेक करा. आता बघा, साधारणतः एक 4 ग्लास आपल्याला मठ्ठा किंवा ताक करायचं आहे, तर त्यासाठी 1 कपभर आपण इथे दही घेतलं आहे. घरच्या घरी डेअरी स्टाईल मस्त दाटसर घट्ट मलईदार दही कसं तयार करायचं कालचा व्हिडिओ दाखवलेला आहे, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. आता बऱ्याच जणांना ना मठ्ठा किंवा ताकामध्ये थोडीशी साखर आवडते. मग दह्याबरोबर थोडीशी पाव चमचा आपण साखर घातली. नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. आता सुरुवातीला रवीने किंवा एखाद्या पळीने ना साखर आणि हे जे दही आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे दह्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. ताकामध्ये कसं एकसारखं पाण्यासारखं पातळ असं आलं की प्यायला सुद्धा छान लागतं. अगदी मस्त मलईप्रमाणे स्मूथ असं दही 1-2 मिनिटं आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता तुमच्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल दह्याचं स्वतःचं गुणधर्म गरम आहे. जरी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दह्याचे तुम्ही वेगवेगळे प्रकार करून खात असाल, पण त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. पाणी घातल्यामुळे दह्याचं गुणधर्म थंड होतं. तर इथे आपण साधारणतः एक 2-2.5 ग्लास पाणी घातलंय. बऱ्याच जणांना अगदी पातळ ताक आवडतं, काही जणांना थोडं घट्ट, तर तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता. आता 4 ग्लाससाठी साधारणतः 1 चमचाभर आपण इथे हा ताकाचा मसाला घालणार आहोत. आता मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. काही जणांना थोडंसं स्ट्रॉंग ताकाचा फ्लेवर आवडतो, काही जणांना माइल्ड, तर तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर या चमचाने बरोबर 1 चमचा गच्च भरून आपण हा मसाला घातलेला आहे. मसाला जेव्हाही तुम्ही ताकासाठी वापरायला काढताना त्यामध्ये सुका किंवा कोरडा चमचा वापरायचा, म्हणजे मसाला खराब सुद्धा होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला झाकून ठेवायचं. आता मसाल्याबरोबर थोडीशी पुदिन्याची पानं, आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर आपण यावर भुरभुरू शकता. जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही हे करू शकता. आणि पुन्हा 1-2 मिनिटं रवीने आपण चांगलं हे फेटून घेणार आहोत. जितकं तुम्ही छान हे घुसळून घ्याल तितकं ताकाला चव अगदी छान येते. तर पुन्हा 2 मिनिटं असं हे छान आपण घुसळून घेतलं. मस्त थंडगार उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाचक, शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं असं हे चटपटीत मसाला ताकापासून ताक तयार झालेलं आहे. नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. आणि असा हा मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला ना तर अगदी 2-2.5 महिने वापरू शकता. आणि त्यापासून उन्हाळ्याच्या प्रत्येक दिवशी अशी ही मस्त थंडगार मठ्ठा किंवा ताकाचा आनंद घेऊ शकता. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.